विद्यार्थी मित्रांनो, काल आपण आपल्या करंट अफेअर्स सिरीजला सुरुवात केली होती. काल आपण यामध्ये 1 पासून ते 57 क्वेश्चन आपण बघितले होते, जे वन लाइनर क्वेश्चन आहे, जे की मे महिन्याचे आपण आता बघतोय. असेच आपण मंथली डेलीचे करंट अफेअर्स बघणार आहोत. 50पर्यंत क्वेश्चन आपण यामध्ये बघणार आहोत. ठीक आहे. कालचा व्हिडिओ विद्यार्थ्यांनी कोणी पाहिला नसेल तर तो एक वेळा तुम्ही पाहून घ्या. एक क्विक रिव्हिजनसाठी आपण ही सिरीज घेतो आहे. ज्या एक्झामसाठी, जसं की तलाठी भरती झाली, नगर परिषद भरती झाली, अशा जे सरळ सेवेच्या भरती आहेत, ज्यामध्ये की वन लाइनर क्वेश्चन येण्याची पॉसिबिलिटी असते, त्याच्यासाठी आपण हे वन लाइनर सिरीज इथे आपण घेतो आहे. तसंच आपल्या आगामी जे रेल्वे भरती असणार, त्यानंतर ग्रुप सी, ग्रुप बी, जे कंबाईनच्या एक्झाम असणार, त्यासाठी पण हे उपयुक्त असणार आहे. तर तुम्ही पण हा व्हिडिओ बघू शकता. करंट अफेअर्स असा आहे की तो सर्व एक्झामसाठी महत्त्वाचा जो सब्जेक्ट आहे तो असतो. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर आपण आपल्या या करंट अफेअर्स सिरीजला सुरुवात करूया. तुम्ही बघितलं असेल की आत्ता मागे मे महिन्यामध्ये एक ऑपरेशन झालं होतं, जे सिंदूर नावाचं ऑपरेशन होतं. त्यामध्ये S-400 प्रणाली वापरली होती. ठीक आहे. आपण अगोदर पहिला प्रश्न बघूया. देशातील पहिला भिकारीमुक्त शहर कोणतं आहे? तर इंदूर आहे. ठीक आहे. त्यानंतर आता आपण बघतोय S-400 प्रणाली. तुम्ही खूप ऐकलं असेल. तर या S-400 प्रणाली काय आहे त्याबद्दल आपण इथे जाणून घेऊया. ठीक आहे. तर उत्पादक कोणतं आहे? तर अल्झाम अँटे, रशिया देशातील हा क्षेपणास्त्र आहे. प्रकार आहे लांब पल्ल्याचे भूवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र. म्हणजे तुम्हाला जर परीक्षेमध्ये विचारलं की S-400 प्रणाली काय आहे, तर हे भूवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. ठीक आहे. लॉंग रेंज सरफेस टू एअर मिसाईल याला नाव आहे इंग्लिशमध्ये. ठीक आहे. टोपण नाव नाटो जे संस्था आहे त्याद्वारे याला नाव दिलं आहे SA-21 ग्रोवलर. ठीक आहे. आणि भारतीय सैन्याने नाव दिलं आहे सुदर्शन चक्र. क्षमता आहे विमान, क्रूज क्षेपणास्त्र, बॅलिस्टिक क्षेपणास्त्र, ड्रोन, हवाई धोक्यांचा सामना करण्यासाठी आहे. ठीक आहे. एकाच वेळी अनेक लक्ष्यावर हल्ला करण्याची क्षमता आहे. 600 किलोमीटरपर्यंतच्या लक्ष्यांचा वेध घेऊ शकतो आणि 30 किलोमीटर उंचीपर्यंतच्या लक्ष्यांचा भेदण्याची क्षमता पण याच्यामध्ये आहे. रडार जो आहे एका वेळी 300 लक्ष्यांचा मागोवा घेऊ शकतो, त्यापैकी 36वर हल्ला करू शकतो. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, हे S-400 प्रणालीबाबत विधाने आहेत. नंतर आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 कोणाला मिळाला आहे? तर हा राम सुतार यांना मिळाला आहे. नंतरचा क्वेश्चन आहे UPSC नवीन अध्यक्ष कोण आहे? तर अजय कुमार आहे. हे 1985 केरळ बॅच कॅडरचे IAS अधिकारी आहे. ठीक आहे. नंतर आहे रोमन कॅथोलिक चर्च यांचे 14वे पोप कोण आहे? तर रॉबर्टा प्रिवोस्टो हे आहेत. नंतरचा क्वेश्चन आहे महिलांच्या सशक्तीकरणासाठी आदिशक्ती अभियान राबवले आहे, तर हे महाराष्ट्र सरकारने राबवले आहे. त्यानंतर आहे महाराष्ट्रामधील साहित्य पहिला जीवन गौरव पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर लक्ष्मण गायकवाड यांना मिळाला आहे. नंतरचा क्वेश्चन आहे सालेम बिन ब्रेक यांची नियुक्ती झाली आहे PM म्हणून, तर हे कोणत्या देशामध्ये आहे? तर हे येमन या देशाचे PM म्हणून नियुक्ती झाली आहे. नंतरचा क्वेश्चन आहे USA विद्यापीठाचे प्रथमच भारतात शैक्षणिक केंद्र कोठे उभारले आहे? तर मुंबई या ठिकाणी होणार आहे. ठीक आहे. नंतरचा क्वेश्चन आहे मार्शल अर्जुन सिंह मेमोरियल हॉकी टुर्नामेंट विन कोणी केला आहे? तर इंडियन रेल्वेने केला आहे. हा RRB ग्रुप डीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने हा क्वेश्चन महत्त्वाचा ठरू शकतो आपल्याला. ठीक आहे. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. नंतरचा क्वेश्चन आहे आंतरराष्ट्रीय थॅलेसेमिया दिवस कधी असतो? तर 8 मे या दिवशी असतो. नंतरचा क्वेश्चन आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो पुतळा आहे त्याचे अनावरण कोठे केले आहे? तर राजकोट किल्ला आहे मालवण या ठिकाणी. नंतरचा क्वेश्चन आहे वन डे क्रिकेटमध्ये 11 शतक पहिली भारतीय महिला क्रिकेटर स्मृती मानधना आहे. ठीक आहे. नंतरचा क्वेश्चन आहे घामेस बसीर बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कोणत्या देशाचा आहे? तर इराण या देशाचा आहे. नंतर आहे आंतरराष्ट्रीय मातृदिवस कधी असतो? तर 11 मे असतो, महिन्याच्या दुसऱ्या रविवारी असतो. ठीक आहे. नंतरचा क्वेश्चन आहे एक टिप आहे, जसं महत्त्वाचं आहे जुन्या वृत्तपत्र ला प्रेसला 2025मध्ये युनेस्कोने गुइलेर्मो कानो जागतिक प्रेस स्वातंत्र्य पुरस्कार प्रदान केला आहे.
आणि जुन्या उत्तर ला प्रेस याची स्थापना कधी झाली आहे तर 1926मध्ये झाली आहे. सर्वात जुना आणि प्रतिष्ठित असा हा प्रेसचं वृत्तपत्र आहे. ठीक आहे. नंतरचा क्वेश्चन आहे तापी खोरे पुनर्भरण प्रकल्प करार कोणामध्ये आहे तर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये आहे. नंतरचा प्रश्न आहे शांघाय चीन येथे दुसऱ्या टप्प्यातील तिरंदाजी विश्वचषक स्पर्धा सुवर्णपदक विन कोण आहे यामध्ये तर मधुरा धमनगावकर आहे. ठीक आहे. नंतरचा क्वेश्चन आहे आशियाई वैयक्तिक बीच बुद्धिबळ स्पर्धा खुल्या गटात विन कोण आहे तर शॉन जेमेनलास्की आहे, ह्या रशियाचे आहे आणि स्पर्धा कुठे झाल्या आहे तर UAE या ठिकाणी झालेल्या आहे. नंतरचा प्रश्न आहे युनेस्कोने प्रेस स्वतंत्र पुरस्कार कोणाला दिला आहे तर ला प्रेसला दिला, जो आपण फर्स्ट वरती बघितला आहे ना त्याचा हा वन लाईनर आहे. ठीक आहे. नंतर आहे ब्राह्मोस क्षेपणास्त्र निर्मिती कारखाना उद्घाटन कुठे झाला आहे तर UP झाला आहे. नंतरचा क्वेश्चन आहे नॅशनल टेक्नॉलॉजी डे केव्हा असतो तर हा 11 मेला असतो. नंतर आहे जनता की कहाणी मेरी आत्मकथा बुक कोणाच्या हस्ते झाला आहे त्याचं जे म्हणतात आपण असतं कोणाच्या केलं आहे तर जगदीप धनखड जे आहेत आपले उपराष्ट्रपती होते अगोदर त्यांच्या हस्ते झाला आहे. नंतरचा क्वेश्चन आहे जगातील क्रिप्टो टुरिस्ट पेमेंट सिस्टम सुरू केले आहे तर भूतान या देशाने सुरू केलं आहे. नंतर आहे वर्ल्ड स्क्वॉश चॅम्पियनशिप 2024-25 आयोजन कुठे आहे तर अमेरिका या ठिकाणी झाले आहे. ठीक आहे. 8वा संयुक्त राष्ट्र विश्व सडक सुरक्षा सप्ताह कधी असतो तर 12 ते 18 मे या दरम्यान असतो आणि थीम काय होती यावर्षीची मेक वॉकिंग अँड सायकलिंग सेफ. ठीक आहे. यानंतरचा क्वेश्चन आहे VITचे संस्थापक जी विश्वनाथ यांना RITने मानद डायरेक्टर प्रदान केला आहे तर कुठे आहे न्यूयॉर्क या ठिकाणी आहे. ठीक आहे. नंतरचा क्वेश्चन आहे की जगातील सर्वात अब्जाधीश राहणाऱ्या शहरांमध्ये मुंबई कितव्या नंबरवर आहे तर हा 3rd नंबरवर आहे, हे लक्षात असू विद्यार्थी मित्रांनो. नंतरचा क्वेश्चन आहे 72वी मिस वर्ल्ड सौंदर्य स्पर्धा आयोजन कुठे आहे तर तेलंगणा या ठिकाणी आहे. ठीक आहे. जगातील सर्वात उंच डॅम बांधण्यात येत असून उंची आहे 315 मीटर. ठीक आहे विद्यार्थी मित्र, तो कुठे आहे चीन या ठिकाणी आहे, ते लक्षात असू द्या. नंतरचा क्वेश्चन आहे की भारतीय वंशाच्या अनिता आनंद यांना कॅनडाच्या परराष्ट्रमंत्री म्हणून ते कार्यभार सांभाळणार आहे, म्हणजे त्या पहिल्या भारतीयाच्या कॅनडाच्या परराष्ट्रमंत्री बनल्या. ठीक आहे. तर हे पण इथे महत्त्वाचा क्वेश्चन आहे कॅनडा ठीक आहे परराष्ट्रमंत्री, तर हे पण आपण इथे लक्षात ठेवू शकता. ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण आज इथे एक 45 ते 50 क्वेश्चन अतिमहत्त्वाचे बघितलेले आहे. आपली ही सिरीज अशीच डेली सुरू राहणार आहे, ज्यामध्ये आपण वन लाईनर स्वरूपामध्ये क्वेश्चन आणि त्याचे आन्सर एक क्विक रिव्हिजनमध्ये करणार आहे. आपण इथे जास्त वेळ लावणार नाही आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण की कसं आपण एक जेवताना म्हणजे असंच थोडाफार रिलॅक्स करताना आपण हा व्हिडिओ बघू शकता, म्हणजेच आपलं थोडंफार तेवढेच 40-50 डेलीचे करंट अफेअर्स क्वेश्चन आणि आन्सर आपल्या इथे प्रिपेअर होऊ शकतात, जेणेकरून आपल्याला एक्सटर्नल थोडीशी माहिती मिळेल आणि आपल्याला जास्त वेळ पण आपल्या इथे जाणार नाही. तर तुम्ही अशाच व्हिडिओ तुमची काय कमेंट असेल किंवा तुम्हाला काय सजेशन द्यायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. आणि तुम्हाला सिरीज कशी वाटते आहे, तुमचं काही याच्यामध्ये सजेशन असेल किंवा तुम्हाला अजून काही याच्यामध्ये समजण्यामध्ये काही म्हणजे प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही ते पण शेअर करू शकता, जेणेकरून आपण या व्हिडिओच्या माध्यमातून फ्रीमध्ये आपण एक सिरीज चालू केली आहे, तेवढाच आपला उद्देश आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या स्टडीमध्ये माझ्याकडून थोडंसं काही हेल्प होत असेल त्यासाठी मी ही कधी पण हेल्प करणार आहे. त्यासाठी आपली ही व्हिडिओ सिरीज अशीच चालू राहणार आहे. ठीक आहे. आपला अभ्यास व्यवस्थित करा. थँक्यू. धन्यवाद.